हे मल्लिकार्जुन हे मंदिर नानासाहेब खानविलकर यांनी 1794 साली बांधले आहे आणि आता चालू आहे 2026, म्हणजे या साधारण मंदिराला 232 वर्ष पूर्ण झाली. एवढं हे प्राचीन मंदिर आहे. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या पहिल्याच ब्लॉगमध्ये. माझ्या पहिल्या ब्लॉगची सुरुवात होत आहे महादेवांच्या दर्शनापासून. चला तर वेळ न घालवता ब्लॉगला सुरुवात करूया. हे आहे महादेवांच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजेच मल्लिकार्जुन. चला तर गेट उघडून मध्ये जाऊया. पाहू शकता कसे सुंदर मंदिर आहे. आजूबाजूला एकदम हिरवगार आहे, एकदम शांतता. मन कसं एकदम प्रसन्न होऊन जाते वातावरण पाहून. असं हे पुरातन मंदिर आहे. चला तर आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया आता. समोर विराजले नंदी महाराज. गणेशांचं दर्शन घेऊया. महादेवांचं दर्शन घ्या. ओम नमः शिवाय. इकडे आहे बजरंगबली. जय बजरंगबली. पाहू शकता हा आहे पहिला सभा मंडप. इकडे आहे दुसरा सभा मंडप. इकडे आहे गाभारा. चला तर शिवलिंग दाखवतो. पाहू शकता हे शिवलिंग जुन्या काळापासून तसेच आहे स्थापन केलेली. आता मंदिर बंद आहे. पाहू शकता पहिले शिव मंदिर कसे होते, लाकडी याच्यामध्ये बांधलेलं, आणि जो पाठी गाभारा आहे तो आताही तसाच ठेवला आहे, फक्त लादी काम केलं आहे. आणि पुढचा जो स्ट्रक्चर आहे तो नवीन याच्यामध्ये बांधला आहे. पाहू शकता किती सुंदर मंदिर होते. आता इथे आहे पालखी. टिपूर पौर्णिमेला या मंदिरामध्ये यात्रा भरते. मंदिर पाहता पाहता माझे लक्ष या पाठीकडे गेले. पाहू शकता हे मंदिर केव्हा बांधले. श्रीमंत नानासाहेब खानविलकर यांनी शके 1794 हे मंदिर बांधले आहे. तसंच याचा पुनर्जीर्णोद्धार 10 मे 2018 रोजी संपन्न झाले. पाहू शकता किती हे प्राचीन असे मंदिर आहे. हे शिलालेख आहे. पहिला काळामध्ये लिहिलेलं, जेव्हा जुनं मंदिर होतं तेव्हा. वातावरण कसं एकदम मस्त शांत आहे, मनाला शांतता देणारे. कारण आजूबाजूला कुठलेच घर नाहीत, काही नाही, फक्त जंगलामध्ये निसर्ग नुसता हिरवागार चारी बाजूने पाहायला मिळत आहे. पाहू शकता. जर तुम्हाला या मंदिराला भेट द्यायची असेल तर कुवेमधील कुवे नंबर 1 या शाळेच्या शेजारी हे मंदिर आहे, तर येऊ शकता. या मंदिराकडे येण्याचा रस्ता मी तुम्हाला नंतर या व्हिडिओमध्ये दाखवतोच. चला तर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पाहूया. पाहू शकता या आहे दीपमाळ. कशी चिऱ्याच्या बांधकाम करून कशी बांधलेली आहे, सुंदर असे. ना कोणी त्या जमान्यात इंजिनियर काय नाही, कसं स्ट्रक्चरने बांधलेली आहे. इकडे आहे तुळशी वृंदावन. पाहू शकता हा आहे टेज. जेव्हा यात्रा भरते तेव्हा काही कार्यक्रम असतो, त्यासाठी हा टेज बांधलेला आहे. हा टेजवरती आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती.
पाहू शकता कशी दगडामध्ये कोरली आहे. वाटते त्याच काळापासूनची प्राचीन आहे. अशी दगडामध्ये कोरीव काम केलं आहे. पाहू शकता आजूबाजूला कसं हिरवगार असं वातावरण आहे. हे जेव्हा यात्रा भरते या मंदिरामध्ये तेव्हा काही दुकानं लागतात, त्यासाठी हे असं बांधलेलं, म्हणजे या इकडे दुकाने लागणार. हे पाहू शकता दिवा ठेवण्यासाठी असं चिऱ्याच्या ह्याच्यामध्ये बांधलेलं आहे. इथे एक आहे असं मंदिराच्या चारी बाजूने असे ठेवलं आहे. इथे एक बोर होतं, बोरीचं झाड. जेव्हा आम्ही मराठी शाळेमध्ये होतो तेव्हा खूप बोरं झडायची, तेव्हा आम्ही इकडे यायचो बोरं गोळा करायला. इकडे पण आहे दिवा ठेवण्यास. पाहू शकता मंदिराच्या चारी बाजूनी संरक्षण भिंत आहे, जी अशी या काळापासून आहे तशीच आहे. पाहू शकता हा एक गाभारा जुना जसा होता तसाच आहे, फक्त त्याला साईडून प्लास्टर केलेलं आहे. आणि आहे गोमुख, जे पेंडीवर पाणी पडतं ते ह्या गोमुखातून बाहेर येतं. मंदिराच्या पाठीमागील भाग. ती टाकी आहे पाण्याची. मस्तपैकी वातावरण बघा कसं. चला तर मंदिर तर आता बघून झालं असेल. मंदिराकडे येण्याचा रस्ता जो कसा आहे तो तुम्हाला दाखवतो. चला तर पाहूया. मुंबई गोवा हायवेपासून समोर आतमध्ये कुव्यामध्ये आला की दळवी स्टॉपच्या इथून समोर स्ट्रेट यायचं आणि डाव्या हाताला एक फाटा फुटला आहे, तिथून यायचं. मग पुढे आलात की तुम्हाला कुवे नंबर 1 शाळा दिसेल. तिथून खाली तुम्हाला उजव्या हाताला यायचं आहे. इकडे मंदिर आहे, इकडे आहे शाळा. चला तर तुम्हाला दाखवतोच. हा इकडून वाट आहे येण्यासाठी. पाहू शकता इकडे शाळेकडे जाण्याचा रस्ता आहे. इकडे मंदिराकडे, इकडे खाली उजव्या हाताला जायचं मंदिराकडे जाण्याचा रस्ता. तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.